श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। स्वामी वेड म्हणावे की काय कुठले नाते, स्वामी वेड म्हणावे की काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे। स्वामी भक्त हो, खरंच जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होतो ना, तेव्हा आपल्यासाठी आपलं सर्वस्व आपले स्वामी होऊन जातात। आणि म्हणूनच कितीही संकट आली, कितीही वादळ आली, तरीही मन डगमगत नाही, कारण स्वामी पाठीशी आहे ही जाणीव आपल्याला कशाचीही उणीव भासू देत नाही। पण असा विश्वास आपण कायमच ठेवायला हवा, कारण होतं काय की कधी कधी खूपच बिकट परिस्थिती आपल्या वाटाला येते। जणू काही असं वाटतं की आपण एका वर्तुळात उभे आहोत आणि आपल्या अवतीभोवती सगळी दुःख, सगळी संकट आणि आपलेच माणसं पण आता परकी झालेली आहे, ती सगळी आपल्या बाजूने फिरत आहे आणि आपल्याला रस्ताच सापडत नाही। मग स्वामींकडे जाण्याचाही मार्ग आपला हरवून जातो। स्वामींवर विश्वास तर असतो, पण तो विश्वासही हळूहळू डगमगू लागतो, कारण हे रस्त्यामधले अडथळे तो विश्वास डळमळीत करण्याचं काम करत असतात। मग त्यावेळेस आपल्याला स्वामींपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ना, ते हे स्वामी संदेश करतात। म्हणूनच प्रत्येकाने स्वामी संदेश ऐकायला हवे, स्वामी संदेश ऐकल्यानंतर त्याचं पालन करायला हवं। नक्कीच आपण आपल्या स्वामींपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, फक्त विश्वासाने ह्या गोष्टी मान्य करा। स्वामी भक्त हो, आजचाही स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्यासाठी छोटंसं काम आहे। तुमच्यासमोर जे अंक दिसत आहे त्यापैकी एक कुठलाही अंक फक्त तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि मग बघा, स्वामी तुम्हाला तुमच्यासाठीचा स्वामी संदेशही सांगणार आहे। तुमची कुठलीही समस्या असू द्या, परंतु त्या समस्येनुसार उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आवर्जून मिळणार आहे। तर चला मग, तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा स्वामी संदेश सांगायला सुरुवात करते। ज्यांनी 747 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया। स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की तू जेव्हा आमच्या चरणावर डोकं ठेवतोस, तेव्हा तुझ्या डोक्यावरचा भार नकळतपणे तू आमच्या पावलांवरती सोडतोस। पावलात असलेली दैवी तत्व, त्यातील ऊर्जा तू स्वतःकडे घेतोस, परंतु जेव्हा तू डोकं टेकवतोस तेव्हा तू पूर्णपणे आम्हाला शरण जातोस का रे? हा प्रश्न तुझा तुला विचार, कारण जेव्हा तू पूर्णपणे शरण जातो तेव्हा तो असतो विश्वास, आणि तू नुसतंच डोकं टेकवतो आणि काहीतरी मागतो आणि मनामध्ये शंका आणतो, तेव्हा ती फक्त श्रद्धा। भरभरून द्यायची इच्छा असली तरीही ते घेताना मात्र त्यावेळेस तुझे हात तू आखडता करतोस, कारण तिथे तुझ्या विश्वासाचा अभाव असतो। तुझ्यासाठी गोष्टी तूच अवघड करून ठेवतो आणि सगळा रस्ता सरळ असतानाही तुला उगाचच असं वाटतं की आता मार्ग खडतर आहे, पण वास्तवात तसं काहीही नाही। प्रश्न आहे फक्त तुझ्या विश्वासाचा, कारण आम्ही तर फक्त आमच्या भक्तांसाठीच बसलेलो आहोत। आमच्या भक्तांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देत नाही, पण करणार काय? आमच्या भक्तांचाच विश्वास जर तडा गेलेला असेल तर मग आम्ही काय करणार? अरे, आम्ही तर फक्त तुमच्या भक्तीचा भुकेला आहोत आणि ही साधी गोष्टही तुमच्या लक्षात येत नाही। तू नुसतं स्मरण जरी केलं तरीही तुझ्यासाठी आम्ही धावत येऊ। तुझ्या स्मरणात जी ताकद आहे त्याहून जास्त ताकद तू केलेल्या नामामध्ये आहे, त्या नामाचे स्मरण आम्ही करतो। म्हणून तू जेव्हा आमची आठवण काढतो तेव्हा तुला कोणी ना कोणी त्या भगवंताच्या रूपामध्ये दर्शन देऊन जातो आणि तुझी नकळत मदतही करून जातो। अरे, पण तरीही तू फक्त म्हणतो की अगदी देवासारखा आला, पण खरंच तो देव आहे यावर तुझा विश्वास अजूनही बसत नाही, आणि म्हणूनच आम्ही तुला सांगतोय की तू विश्वास ठेव। विश्वास असेल तिथे श्रद्धाही असतेच, परंतु नुसती श्रद्धा असेल तिथे विश्वास असेलच असं नाही, म्हणून तू फक्त विश्वास ठेव। अरे, आमची बाजू मांडणारे भक्त आम्हाला फार आवडतात, कारण ते खऱ्या अर्थाने आम्हाला ओळखतात, आमच्यावर विश्वास ठेवतात। म्हणून अशा भक्तांना एकच सांगतो की तू जरी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसला तरीही तुझी वेदना, तू घेतलेले आमचे नाव आमच्यापर्यंत पोहोचतेच। भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 545 अंक निवडला त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया। स्वामी सांगतात की ठाऊक आहे आम्हाला, सध्या तुम्हाला सगळेच नाकारत आहे,
ठाऊक आहे आम्हाला सध्या तुम्हाला सगळेच नाकारत आहे, चूक नसतानाही तुमच्यावरच बोट उचलत आहे, पण हे जग असंच आहे. अरे इथे माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही, पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही ते सुद्धा घेतात. म्हणून मी सांगतो, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे देखील आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरीही चालेल, पण कोणाला दुःख देऊ नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं आहे. म्हणून आशीर्वाद घेता येतील तितके घ्या, पण तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना कधीही दुखावू नका. आणि जर तुझी नियत अशी असेल तर तुझ्या वागण्या बोलण्यावर किती जण विश्वास ठेवतात आणि किती जण ठेवत नाही याकडे तू लक्ष देऊ नकोस. या सगळ्या गोष्टींचा तू विचारही करू नकोस आणि भीव तर अजिबात नकोस. कारण मुळात तू स्वतःवर किती विश्वास ठेवतो आणि आमच्यावर किती विश्वास ठेवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. अरे काही असतात त्या ओल्या लाकडाप्रमाणे, काही असतात त्या ओल्या लाकडाप्रमाणे जे जळतही नाही आणि विझतही नाही, फक्त धूर करून डोळ्यात पाणी आणतात. म्हणून तू फक्त तुझ्या कर्मावर आणि तुझ्या कामावर लक्ष दे. बाकी सगळं बघायला आम्ही आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा अंक 949 अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की समुद्रात कितीही वादळं आली तरीही समुद्र आपली शांतता सोडत नाही. समुद्रात कितीही वादळं आली तरीही समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसंच तुमच्या जीवनात कितीही संकट आली तरीही चांगुलपणा मात्र सोडू नये. चांगुलपणा मात्र सोडू नये. सगळं चांगलंच होणार आहे. सुख स्वतःच्या पावलांनी तुमच्यापर्यंत चालतही येणार आहे. अरे तू फक्त तुझ्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला तुला काहीच उरणार नाही. जे आज तुझ्या मनात आहे उद्या तुझ्या नशिबातही तेच असणार आहे. बाळा, एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो. निशंक हो आणि निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्या सोबत. आम्ही सदैव आहोत तुझ्या सोबत. जर तुला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समज. कारण आम्ही संघर्ष त्यांनाच देतो ज्यांच्यात संघर्ष सहन करण्याची ताकद असते. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या वेळेनुसारच तुला मिळणार आहे. तुझा अति विचार करणं चुकीचं आहे. विचार करण्यापेक्षा आमचं मनन कर, आमचं चिंतन कर आणि तुझं सत्कर्म कर. बघ, आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी संघर्षातही तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, मी संघर्षातही तुझ्या सोबत आहे. स्वामी भक्त हो, आजचे 3ही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील अशी मी आशा व्यक्त करते. तुम्ही कुठला अंक निवडला होता हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का हे देखील कळवा. स्वामी संदेश मार्गदर्शन करण्यासाठी असतात आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळालं का हे देखील कळवा. स्वामी भक्त हो, स्वामींनी एकच सांगितलेलं आहे, श्रद्धा जरूर असावी, परंतु श्रद्धेच्या अगोदरही आपला विश्वास हा मजबूत असायला हवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास येईल असं नाही, पण जिथे विश्वास असतो तिथे मात्र श्रद्धा ही हमखास असते. म्हणून स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा. स्वामी आपला विश्वासघात कधीही करणार नाही. स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.